रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2209 पासून सुरुवात करतो. केली हरनाळ आंघोळी येऊनी बैसलो रावळी, अजीचे दाले भोजन रामकृष्ण नारायण, तुक्या बंधू म्हणे नास नाही कल्पांती दयास. प्रवाहात आंघोळ केली आणि देवळात येऊन बसलो, रामकृष्ण नारायण या रसाचे भोजन झाले. तुक्या बंधू म्हणतात, आता या जीवनाचा कल्पांतापर्यंत नाश नाही. तुझा लागे माझा जीव झाला पिसाव लोकितो, दिशा पांडुरंगा सांडला व्यवहार माया लोकाचार, छंद निरंतर हाची मनी ऐकेले काने ते रूप लोचन, देखावय क्षीण करिता ती प्राण हा विकळ होय कासाविस, जीवन आविन मत्स तया परी. तुका म्हणे आता कोण तो पाव, करू तुझे पाव आतुडे तो. पांडुरंगा माझा जीव तुझ्यासाठी वेडा झाला आहे, 10 दिशामध्ये मी तुला शोधत आहे. लोकव्यवहार लोकाचार याचा मी त्याग केला, माझ्या मनात निरंतर तुझे रूप राहावे हाच छंद लागला आहे. तुझ्या स्वरूपाचे जे वर्णन मी कानाने ऐकले, ते रूप पाहण्यासाठी डोळे श्रम करीत आहेत. पाण्या वाचून जसा मासा तडफड करतो, त्याप्रमाणे माझा जीव तुझ्या दर्शनासाठी कासावीस होत आहे. तुकाराम, ज्यामुळे तुझे पाय मला मिळतील असा कोणता उपाय करू ते तूच सांग. कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, जरी ठावा शैल तुम्हा कोणा, लागत असे पाया येतो लोटांगणी मात, जरी कोणी सांगा याची गुण रूप याचे वर्णिता, या संता मज क्षेम देता सुख वाटे, सर्वस्व हा जीव ठेवीन चरणी, पांडुरंग कोणी दावितया. तुका म्हणे गाई वत्सा तडा तोडी, जैशी जाते गळी एकी मज. विठ्ठल कोणत्या गावी आहे हे तुम्हाला कोणाला ठाऊक असेल तर मला सांगा. मी तुमच्या पाया पडतो, लोटांगण घालतो, कोणीतरी मला त्याचा पत्ता सांगा. संतांनी त्याच्या रूपागुणाचे वर्णन केले, मी त्याला आलिंगन दिले तेव्हा मला अत्यंत सुख वाटते. मला जो कोणी पांडुरंगाचे दर्शन घडवीन त्याच्या चरणी मी सर्वतोपरी माझा जीव समर्पित करील. तुकाराम महाराज म्हणतात, गाईच्या व वासराची ताटातूट झाली तर वासरू कासावीस होते, त्याप्रमाणे तुझी माझी ताटातूट झाल्यामुळे माझा प्रत्येक क्षण दुःखात जात आहे. एकाचे सोयी कवित्वाचे बांधे बांधिली या साधे, काय ते काय हाती लागे भुसाचे काढणे, सत्याशी दाटणे करुणी काय, कवित्वाचे रूढी पाया पडे जग सुकावे नि मग नरका जाय. तुका म्हणे देव केल्या विन साये, फजिती ते आहे लटिक्यांगी. एखाद्या माणसाने काव्य केले ते पाहून दुसरा उगीच त्याची नक्कल करू लागला तर त्याला काव्य करणे साधणार आहे काय? भुसा कितीही काढला तरी त्यातून काय निष्पन्न होणार? सत्याची नकल केल्यावर पदरात काय पडणार? कवित्वांगी असल्यामुळे जग चरणावर माता ठेवील, त्यामुळे क्षणिक सुख लाभेल, परंतु शेवटी नरकात जावे लागेल. देवाची कृपा असल्याशिवाय खोटेपणाने कवित्व करणाऱ्याच्या वाट्याला फजितीच येते, असे तुकाराम महाराज म्हणतात. भल्याचे दर्शन ते शुभची वचन, बोलावी ते धर्मनीती क्षोभे होत नाही हित, मर्यादा ते बरी वेळ जाणावी चतुरी, तुका म्हणे बहु लागे ऐशे बरे मऊ. थोर लोकांच्या दर्शनात चांगलेच ऐकायला मिळते. संतावर रागावू नये हीच खरी धर्मनीती सांगितली आहे. संतावर रागावल्याने आपले हित होत नाही, संताजवळ मर्यादेने असणेच चांगले. शहाण्या माणसाने काळ वेळ परिस्थिती ओळखून त्याप्रमाणे वागावे. तुकाराम महाराज म्हणतात, संतांना गोड वाटेल असे वागण्यानेच नेहमी चांगले. आवडीने धरिले नावे प्रिय भावे चिंतन, वेडा झाला लांचवाला भक्तीशी, निचाड हा चाड जरी तुळशी करी, दळ मागे धरिल्या मग न करी बळ, तुका मने कळ पायी. आपल्या भक्ताच्या आवडीप्रमाणे भगवंताने आपली वेगवेगळी नावे धारण केली आहे. त्या नावाचे चिंतन भक्तगण श्रद्धेने करतात. देव भक्तीला लांचावला आहे, वेडावला आहे, त्याला भक्ताचे वेड लागते तेव्हा तो त्याच्या भक्तासाठी वाटेल ते करतो. देव स्वतः निरिच्छा असला तरी तो भक्तीची इच्छा करतो, भक्तापुढे हात पसरतो व तुलसी दल मागतो. तुकाराम महाराज म्हणतात, जर प्रेमाने देवाचे पाय धरले तर त्याचे सामर्थ्य चालत नाही, त्यांच्या पायातच त्याला वश करून घेण्याची कळ आहे.
कंठी राहो नाम अंग बरोनिया प्रेम, ऐशे द्यावे काही दान आलो पतित शरण, संताचे पाय वेळोवेळा ठेवी डोई, तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे. देवा, तुझे नाव सतत माझ्या कंठात राहावे आणि अंतकरणात तुझ्याविषयीचे प्रेम असावे, असे बहुमोल दान मला द्या. मी पतित आहे व तुम्हाला शरण आलो आहे. संताच्या पायावर वेळोवेळी माझे मस्तक ठेवले जाईल. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे हा भवसागर सहज तरुण जाईल. विठ्ठल विठ्ठल येणे छंदे ब्रह्मानंदे गरजावे, वाये टाळ टाळ्या टाळी होय होळी विघ्नाची, विठ्ठलादी अवसानी विठ्ठल म्हणे स्मरावा, तुका म्हणे विठ्ठल वाणी वदा कानी ऐका. विठ्ठल विठ्ठल अशा छंदाने ब्रह्मानंदात गर्जना करावी. विठ्ठल नामाच्या तालावर टाळ वाजावे, हाताने टाळ्या वाजवावे. त्यामुळे सर्व संकटाची होळी होते. कोणत्याही कार्याच्या आरंभी व अखेरीस विठ्ठल नाम घ्यावे. मनात विठ्ठलाचे स्मरण करावे. तुकाराम महाराज म्हणतात, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि कानाने विठ्ठलाचे गुण ऐका. पंढरीचे वार करे ते अधिकारी मोक्षाचे, पुंडलिका दिलावर करुणा करे विठ्ठले. मूढ पापी जैसे तैसे उतरे काशे लावणी, तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. पंढरीचे वारकरी मोक्षाचे अधिकारी बनून मुक्त होतील. करुणाकर विठ्ठलाने पुंडलिकाला असा वर दिला आहे. मूढ पापी जनांना ही देव आपल्या काशेला धरून भवसागर पार करीतो. पुंडलिकाने दिले देवाला प्रार्थना केली होती की ते मूढ पापी जनांनाही मुक्त कर. त्यावर भगवंताने तथास्तु म्हटले. तुकाराम महाराज म्हणतात, त्या एका संताच्या प्रार्थनेमुळे सर्व प्राणी मात्राचा उद्धार झाला. त्याचे बोलणे खरे ठरले. अमृताचे फळे अमृताची वेली, तेची पुढे झाली बिजाची ही. ऐशियाचा संग देई नारायण, ओलव वचन जयाची. उत्तम सेवन शीतळ कंठाशी, पुष्टी कांती तैशी दिशेवरी. तुका म्हणे तैसे होई जेत संगे, वास लागे अंगे चंदनाचा. अमृताच्या वेळीला अमृताचीच फळे लागणार आणि पुढे अमृताचीच विजय वाढणार हे निश्चित. हे नारायणा, मला आता लोकांचा संग दे की ज्याच्या शब्दात परमार्थाविषयीची आवड आहे. उत्तम रस सेवन केल्याने कंठ शीतल होतो, कांती तेजस्वी होते, शरीर पुष्ट होते. तुकाराम महाराज म्हणतात, चंदनाचा सहवास मिळाल्यावर त्याच्या आजूबाजूच्या सामान्य वृक्षांनाही चंदनाचा श्वास लागतो. त्याप्रमाणे संताच्या संगतीमुळे सामान्य माणूसही संत प्रवृत्तीचा होतो. पंढरीशी दारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाय उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. अनेक परिहार पुढे नाही क्षण, झालिया दर्शन एक वेळा. तुका म्हणे नेदी अनेकाच्या ती, बैसलो तो चित्ती निवडीन. हे संसारात आलेल्या लोकांना तुम्ही पंढरीला जा. गरिबाचा सोयरा पांडुरंग तेथे आहे. तुमची वाट पाहत तेथे पांडुरंग उभा आहे. त्याला भक्ताच्या भेटीची ओढ आहे. तो कृपाळू आहे आणि भक्तांना भेटण्याची तो त्वरा करतो. इतकेच नव्हे तर तो त्यासाठी उतावीळ होतो. त्या पांडुरंगाचे एकदा जरी दर्शन झाले तरी मागील सर्व संचिताची निवृत्ती होते. पुढच्या क्रियमानाचे फळ भोगावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा पांडुरंग तुम्हाला इतराच्या हाती पडू देणार नाही. भक्ताच्या चित्तात तो बसला की काही केल्या वेगळा होत नाही. न कळे ते कळो येईल उगले नामी विठ्ठले एकाच्या, न दिशे ते दिसो येईल उगले नामी विठ्ठले एकाच्या. न बोलो ते बोलो येईल उगले नामी त्या विठ्ठले एकाच्या. न भेटे ते भेटो येईन आपण करिता चिंतन विठोबाचे. अलभ्य तो लाभ होईल अपार नाम निरंतर म्हणता वाचे. तुका म्हणे जीव असक्त सर्व भावे तरतील नावे विठोबाच्या. जे आपल्याला कळत नाही ते विठ्ठलाच्या एका नामाने आपोआप कळू लागले. जे दिसत नाही ते दूर असलेल्या सूक्ष्म पदार्थांनी विठ्ठल नामामुळे दिसू लागतात. विठ्ठल नामाच्या चिंतनाने बोलण्यास कठीण असणारा असा वेदार्थही सहजपणे सांगता येतो. विठ्ठल नामामुळे न भेटणारे देवही प्रत्यक्ष भेटतो. एक विठ्ठल नामाच्या स्मरणाने अलभ्य असा स्वरूप लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात, संसारात आसक्त असलेल्या जीवानी सर्व भावाने जर विठ्ठल नाम चिंतन केले तर ते भवसागर तरुण जातील. बहुजन्मी केला राग तो हा बागला जलो, जीव देईल हा बळी करीन होळी संसारा. गेले मग न हे हाता पुढची चिंता वाटत असे. तुका म्हणे तातड करू पाय धरू बळकट. अनेक जन्म पापून पुण्य कर्मे केली, परमार्थाचा मागोवा धरला म्हणून मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे.
आता हरीच्या चरणापाशी हा जीव अर्पण करीन, संसाराची होळी करीन. मनुष्य देह गेल्यानंतर तो पुन्हा प्राप्त होत नाही, म्हणून पुढील चिंता वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, या जन्मीच घाई करू आणि भगवंत हृदयात घट्ट धरून ठेवू. भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका, पंडित वाचक ज्ञानी अशी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाई. पंडित वाचक ज्ञानी अशा कोणालाही भक्ती प्रेमाचे सुख कळत नाही. आत्मनिष्ठ असणारे जरी जीवन मुक्त झाले, तरी त्याचे चित्त जर प्रेमाने ओथंबलेले नसेल, तर त्यांना भक्ती सुख दुर्लभ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणाने जर कृपा केली तर हे भक्तीचे वर्म आपल्याला कळेल. दुधाळ गाढवी जरी झाले पायी, पाविले ते काय धेनुसरी. कागाची या पाया पुष्पाची या माळा, हंसाची तो कळा काय जाणे. मरकट आंघोळे लाविले टिळे, ब्राह्मणाचे लिळे वरतू नेणे. जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी. गाढवीन जरी खूप दूध देऊ लागली, तरी तिला गायीची बरोबरी करता येईल काय. कावळ्याच्या गळ्यात फुलाच्या माळा घातल्या, तरी हंसाचे सौंदर्य त्याला येईल काय. माकडाने आंघोळ करून टिळे लावले, तरी तो ब्राह्मणासारखे वर्तन करू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एखादा ब्राह्मण जरी चुकून कर्मभ्रष्ट झाला, तरी तो त्रिलोक्याचा श्रेष्ठ आहे. देवभक्ता लागे करुणे दि संसार, अंगी वारंवार करुणी ठेवी. भाग्य द्यावे तरी अंगी बरे ताटा, म्हणून करंटा करुणी ठेवी. श्री द्यावी गुणवती तिपे गुंते आशा तया, या लागे कर्कशा करुणी ठेवी. तुका म्हणे साक्ष मजाली देखा, अनेक या लोका काय सांगो. देव आपल्या भक्ताला संसार करू देत नाही, कारण जर भक्ताला सर्व गोष्टीची अनुकूलता लाभली, तर तो संसारात पूर्णपणे रममान होईल आणि त्याची भक्ती करणार नाही. म्हणून तो भक्ताचा संसार अनुकूल करत नाही. भक्ताला जर धनाचे भाग्य दिले, तर त्याला त्याचा अभिमान वाटू लागेल, म्हणून देव त्याला दारिद्र्य करून ठेवतो. भक्ताला जर रूप गुण संपन्न अशी बायको दिली, तर तो तिच्या मोहात गुंतून पडेल व भक्ती करणार नाही. म्हणून बायकोला कर्कशा करून ठेवतो. तुकाराम महाराज म्हणतात, मला याची प्रचिती आली आहे, त्यामुळे इतर लोकांना याबद्दल मी जास्त काय सांगू. वागे उपदेशीला कोला सुखे, खाऊ द्यावे मला अंतिम रशी ते न चुके. मज हे मारितो शे बुके, येरू मने भला भला निवड तुझ्या तोंडी आला. देह तो जाणार घडेल हा परोपकार, येरू मने मनी ऐशे दावे समजोनी. गाठी पडली ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका. एकदा एका वाघाने कोल्याला उपदेश केला व सांगितले की सुखाने मला तुझे शरीर खाऊ दे, कारण कधीतरी तू मरणार आहेस. मरण काही कोणाला चुकले नाही, मग मला उपवाशी का मारतोस. हे ऐकून कोला म्हणाला, ते तुझे म्हणणे खरे आहे, मला पटले आहे, परंतु तुझ्याच तोंडाने योग्य निवाडा झाला आहे की. देह तर जाणाराच आहे, तर मग माझ्या देहाची हिंसा करून जगण्यापेक्षा जर तू मला जीवदान दिलेस, तर तुला परोपकार केल्याचे पुण्य तरी प्राप्त होईल. तुझा न्याय निवाडा तू समजून घे म्हणजे झाले. तुकाराम महाराज म्हणतात, दोन ठिकाणी परस्पराशी गाठ पडली, तर ते दोघे एकमेकांना कसा स्वार्थी उपदेश करतात हे मला समजले. जेते आठवती स्वामीचे ते पाय, उत्तम तो ठाय रम्य स्थळ. रान अथवा घर एकांत लोकांत, समाधान चित्त तेथे घडी. धन्य तो हा काळ सासरे आनंद रूप, वाहता संकल्प गोविंदाचे. तुका म्हणे लाभ काळ तेची, जिने भाग्य नारायण उत्तम ते. ज्या ठिकाणी भगवंताचे चरण आळविले जातात, ते ठिकाण उत्तम व रम्य आहे. ते स्थान जर रान असो अथवा घर असो, एकांत असो वा लोकांत असो, हरीच्या चरणाचे चिंतन जेव्हा जेव्हा घडेल, त्यावेळी अंतःकरणात समाधान लावेल. ज्या काळात हे मन गोविंदाचे स्मरण चिंतन करते, तो काळ आनंदाचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणाचे चिंतन ज्या आयुष्यात झाले, ते आयुष्य अतिउत्तम होई, यालाच उत्तम भाग्य म्हणावे. तुझ नवे मी कळे काळा, मद नामाचा जिव्हाळा. माझा बळीयाने नशी कोण, संती साय नारायण. शंकवदिला सागरे वेदन, घेऊन आली चारी.
कुर्मे दैत्य वदिला जेठी हात पाय लपटी पोटी वराह रूप धरिले गाडे धरा प्रतापे धरिले दाडे हिरण्य कश्यप विदारिला भक्त प्रल्हाद रक्षिला वामन झाला दिनानाथ बळी पातळी कातला दैत्य छेदोनिया सहस्रभुजा कामधेनु अनिली ओजा शिळा प्रतापे सागरी तारी स्थापी विभीषण रावण मारी मारून या कंस राव पिता सोडविला वसुदेव 45 गांजिता वैरी वस्रे आपण झाला हरी गजेंद्र स्मरे राम राम त्याशी पाववी वैकुंठ धाम तुका म्हणे हरिरूप झाले पुन्हा जन्म नाही आले. हे काही काळा मी तुला भीत नाही, कारण माझ्याजवळ नामाचा जिव्हाळा आहे. कोण सामर्थ्यवान माझ्या मागे आहे हे तुला ठाऊक नाही काय? संताचा सहाय्य करणारा केवळ नारायणच आहे. सागरात त्याने शंकासुराचा वध केला आणि 4 वेद घेऊन आला. कुर्मा अवतारात बलिष्ठ दैत्याला त्यानेच मारले आणि आपले हातपाय पोटात लपिले. आपल्या पृष्ठावर मंदार पर्वत धारण केला. क्षीरसागर मंथवून अमृत बाहेर काढले. चोरून अमृत प्राशन करणाऱ्या राहू त्या दैत्याचा शिरछेद केला. नंतर भगवंताने बलांटे असे वरारूप धारण करून हिरण्याक्षाचा वध केला आणि आपल्या पराक्रमाने पाताळात गेलेल्या पृथ्वीला आपण आपल्या दाढे धरून वर काढले. नरसिंह अवतारात हिरण्य कश्यपूचे पोट फाडून त्याचा नाश केला आणि भक्त सम्राट प्रल्हादाचे रक्षण केले. पुढे नारायणाने वामन अवतार घेतला आणि दीन याचक बनून बळीच्या घरी गेला. त्रिपाद भूमी दानाचा संकल्प पूर्ण करून न शकल्यामुळे बळीला त्याने पाताळात ढकलले. परशुराम अवतारात सहस्र अर्जुनाच्या 1000 बाहूचे छेदन केले आणि कामधेनूची मुक्तता केली. श्रीरामाने पराक्रमाने सागरावर शिला तारून सेतू बांधला. रावणाला ठार केले. विभीषणाला लंकेचा राजा बनविले. श्रीकृष्णहून कंसाचा नाश केला व पिता वसुदेवाला त्याच्या कैदेतून सोडविले. द्रौपदीला वस्त्रे पुरवून तिची लाज राखली. गजेंद्राचे प्राण वाचविले. तुकाराम महाराज म्हणतात, हे कळी काळा हरीच्या अपरोक्ष ज्ञानप्राप्तीमुळे जे भक्त हरिरूप झाले ते नंतर पुन्हा जन्माला आले नाहीत, म्हणून मी तुला भीत नाही. सर्वभूती द्यावे अन्न द्रव्ये पात्र विचारून उपतिष्ठे कारण तिथे बीज पेरीजे पुण्यकरिता होय पाप दूध पाजुनी पोशिला साप करुणा घोराचा जप दुःख विकत घेतले भूमी पाहता नाही वेगळी माळ बरळ एक काळी उत्तम निराळी मध्यमानी कनिष्ठ म्हणून विवेक काही करणे ते निके तुका म्हणे फिके रुची देणे दी मिष्टान्न. अन्न सर्व प्राणीमात्रांना द्यावे, परंतु द्रव्य देताना योग्यता विचारात घ्यावी. जेथे उगवू शकेल अशा ठिकाणी बीज पेरावे. सापाला दूध पाजून पोसणे हे पुण्यकर्म न होता पाप होईल. तामस मंत्राचा जप केला तर पाप निर्माण होऊन दुःख विकत घेतल्यासारखे होईल. जमीन वरवर पाहता वेगळी दिसत नाही, परंतु माळ करड काळी उत्तम मध्यम कनिष्ठ असे वेगवेगळे प्रकार असतात. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून जे काही करायचे ते अतिशय विचारपूर्वक करावे. मिष्टाने जर पांचट असली तर ती रुची देणार नाही. देवावरी भार वृत्ती आयचित सार देवाचे सांभाळी सार योज यथा काळी विश्वासी निर्धार विस्तरिला विश्वंभर तुका म्हणे भावे बळ एकची जाणावे. साधकाने देवावर भार घालावा, स्वतः मिळेल त्यात समाधानी राहावे. हे परमार्थाचे सार आहे. देवाच्या स्वाधीन करावा आणि योग्य वेळी योग्य अशा कर्माकडे याची योजना करणे हे सार समजावे. विश्वाची काळजी घेणारा हरी विश्वात विस्तारलेला आहे. तो आपला सांभाळ करेल असा त्याच्यावर दृढ विश्वास ठेवल्याचा निर्धार करावा. तुकाराम महाराज म्हणतात, अशी परिस्थिती असणे हेच एक बळ आहे असे समजावे. वर्तता बासर काय करावे शरीर ठेवा नेमून माझे तुमचे पायी म्हण. वेदाची आवृत्ती कोठे फाकोची श्रीपती तुका म्हणे भले जन्मा येऊन झाले. मन स्वैर बनले आणि शरीर त्याप्रमाणे वागू लागले तर त्याला काय करता येणार. यासाठी देवा माझे मन तुमच्या चरणाशी जकळून ठेवा. मनाची वृत्ती इतरत बहकू देऊ नका. तुकोबाराय म्हणता, जन्माला येऊन अशा प्रकारे जगणे हेच खरे योग्य जगणे होय. केली प्रतिज्ञा मनाची देई मी दान सत्य तेशी